नमस्कार भगिनींनो, मी डाळ आणि तांदळाचा ढोकळा बनवलेला आहे. आज तुम्हाला दाखवते. रात्री मी डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढून घेतलेले. त्यात मी चवीपुरतं मीठ टाकले. त्यात साखर, लिंबू पावडर घालून मस्त असं हलवून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही पीठ रात्री कसं फुगलेलं आहे ते पीठ. लिंबू पावडर घालून हलवायचं त्याला. सगळं मिक्स झालं. कढईत पाणी ठेवायचे. इकडं मी पाणी ठेवले कढईमध्ये. त्यात मी चाळण ठेवली, झाकण. ताटाला तेल लावून घेते. अशा प्रकारे मी वाफवून घेते. माझ्याकडे असं भांड आहे ते. सोडा घालायचं त्याच्यात. सोडा घातल्यावर असं हलवले का असं फुगतं ते. कसं फुगलं. ताटात टाकून घ्यायचं मिश्रण आणि वाफेत द्यायचं. 15 मिनटं तरी वाफू द्यायचं झाकण लावून. असं छान फुगतं, जाळी येते त्याला. पहा, शिजलंय. थंड झाल्यावर त्याला कट करून घ्यायचा. गरम याच्यात तुम्ही करशाल तर मग ते असं व्यवस्थित कट होत नाही. त्याच्यामुळं थंड झाल्यावरच कट करायचं. जाळी आलेली त्याला, कसा मऊ झालेला आहे ढोकळा. फोडणी द्यायसाठी मी एक कडक तेल तापवते. त्यात मोहरी टाकली, हिरव्या मिरच्या. अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर फोडणी देऊ शकता. कोथिंबीर बारीक करून घ्यायची. कोथिंबीर पण घालायची वरतून. कसा ढोकळा तयार केलेला आहे मी. थँक्यू.